आशीर्वाद आहे तुझा, तुझ्या भक्तीसारखाच. महादेवाच्या कृपेने तुझ्या मनासारखा वर मिळू दे तुला. बघ, तू आरती म्हटली असतीस तर मातोश्री तुझ्यावर खुश झाले असते. काय तू पण खुश नाही ना, रिजेक्ट केलं असतं मला. वाट प्रसाद. नको, आहे ना. बेबी, व्हॉट यू डुइंग? स्पून नाहीये मम्मा, कसं खाऊ? बेबी, हाताने खा. ओ गॉड, डोंट ईट नाउ. गिव इट. हर हर महादेव. महाराज, महादेवाचा आशीर्वाद मिळाला 100%. आता गौरीजींच्या मनात असलेला मातोश्रीविषयीचा गैरसमज दूर होणार, दोघी एक होणार, आणि मग तुम्ही आणि वहिनी. शेखर दादाने पाठवलंय मला. तो मंदिरामागे उभा आहे, तुम्ही जा. घाबरू नका, मी थांबते इथे, जावा लवकर. आजवर आमचा हात धरायला कोणी बी धजावलं नाही. तुला माहिती आम्ही कोण आहे ते? माहिती तीच मातोश्री जिनं स्वतःच्याच जावयाला अट घातली की लेकीच्या पायावर नाक रगडल्याशिवाय माफ करणार नाही. आणि आता तुम्ही काय करताय? सगळ्यांदेखत त्याच लेकीवर हात उचलताय. ढोंगीपणा म्हणतात याला. बोलायचं एक आणि करायचं दुसरंच. आम्ही काय करायचं आणि काय करायचं नाही हे तू शिकवायची गरज नाही. लेक आहे ती आमची. लेक आहे, जन्म दिला म्हणून लेकीचा मालक झाला का तुम्ही? अहो, त्या लेकीचा थोडा तरी विचार करा. तिच्या मनात काय चाललंय आणि काय नाही हे थोडं तरी समजून घ्या. परत एकदा सांगतोय हा तुला, आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तू शिकवायची गरज नाही. स्वतःला बोलता येत नाही म्हणून या चिल्लर छापकोरीला आणलं का वकिली करायला? चल का. मला कुणाचीच वकिली करायची काही गरज नाही. ती तुमची लेक आहे आणि हा तुमचा घरातला वैयक्तिक प्रश्न आहे. पण चूक नसताना तिच्यावर हात उचलायचा नाही. लेक आहे, गुलाम नाही, सज्ञा नाही. ती स्वतःचं बरं वाईट ठरवण्याची कायद्याने तिला पूर्णपणे मुभा दिली. तुमच्या मान सन्मानाची बळजबरी तिच्यावर करणं चुकीचं आहे. चूक काय आणि बरोबर काय हे आम्ही ठरवतो. चल का. चूक काय बरोबर काय तुम्ही ठरवायचं नाही. गौरीची दाजींना कसं काय लागतं? कायद्याने ही दोघं पण नवरा बायको आहे.
16 सोमवारांचं व्रत पूर्ण होणार म्हणून किती खुश होती रुपाली. पण शेखर दादा, खरंच सॉरी. मला नीट मॅनेजच नाही करता आलं, आणि त्यात ती मातोश्री आली आणि तिने वहिनींवर हात उगारला, ते सहन नाही झालं मला. माझ्यामुळे वाढत गेलं सगळं. नाही, तुझा काही दोष नाही. त्यांचा स्वभावच तसा आहे. स्वतःच्या मुलीचा तरी विचार करायचा. असली कसली आई आहे ती? मुलीला घरात बसवलंय आणि मुलाला गुंड बनवलंय. बोलून काही फायदा नाही. पण दादा, वहिनींना तुझ्यासोबत राहायचंय तर ती मातोश्री कोण ठरवणारी? मी तर तुला सांगते, तू केस कर तिच्यावर. तुला इतक्यांदा सांगून तू का नाही टाकत केस? आमची आई. रुपालीचे पण सेम आहे. तुझी आई, तिच्या मातोश्री. पण शेखर दादा, अरे कधी ना कधीतरी हे थांबायला हवं. नाही थांबणार. इगो, अहंकार दुखावला की वाढवत न्यायची सवय आहे त्यांना. विसरून जाणं स्वभावात नाही आहे मातोश्रींच्या. हे सगळं आता वाढत जाणार, थांबणार नाही.